आपल्यासोबत सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा आहेत. दादा, आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आपण आज वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलात, काय वाटतो या उत्साह? वाटेगाव जिल्हा परिषद हा स्वाभिमानी मतदारांचा जिल्हा परिषद गट आहे. या गटामध्ये निश्चितपणाने यावेळेला परिवर्तनाची लाट लोकांची उत्स्फूर्तपणाने दिसून येते आहे. आजच्या सभेची उपस्थिती पाहता मला कुठलीही मनामध्ये शंका राहिलेली नाही की आमचे तिन्ही उमेदवार अत्यंत चांगल्या मताने निवडून येतील. आपण काल बारामतीला गेला असं सांगितलं. एक उमदा आपला एक चाहता आणि सगळ्या वर्गांना सोडून आता दादा निघून गेलेले आहेत, कारण नेते हे असे घडणे खूप मुश्किल आहे. काय भावना आहेत आपल्या? स्वर्गीय अजितदादा खरंच दादा होते. दादांच्याबद्दल बोलणं आणि अशी वेळ आमच्या सगळ्यांच्यावर येईल असं कधी वाटलं नव्हतं. परंतु महाराष्ट्रानं एक अत्यंत उमदा नेता गमावलेला आहे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचं सहकार पंढरीचं शेतकऱ्यांचं या ठिकाणी प्रचंड मायमाऊलींचं आमच्या जे दादा लाडक्या बहिणी सगळ्यांना मानायचे त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. ते नुकसान कधीच भरू येऊ शकत नाही. असा नेता पुन्हा होणे नाही. आता अगदी शेवटचा प्रश्न, आपण कासेगावच्या अलीकडे आल्यानंतर आपली भाषणाची ढप वेगळी असत्या आणि पलीकडे गेली की भाषणाची ढप वेगळी असत्या. याचं नेमकं कारण काय? भाषणं ही लोकांच्या उपस्थितीवर ठरतात. इथली निवडणूक ही आमची स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. कार्यकर्त्याच्या निवडणुकीची भाषणं ही आमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीला उभं राहिलेत. त्यांची काय परिस्थिती ते काम करतात याच्यावरती अवलंबून असतं. भाषण सगळीकडेच सारखं असत नाही. माझं प्रत्येक गावात गेलं की त्या गावातली माझ्याकडे सगळी माहिती आहे. त्यामुळे त्या गावातल्या लोकांना अभिप्रेत असलेलं बोलावं हीच अपेक्षा लोकांची असते. त्याच पद्धतीने मी बोलतो. काय विनंती करले त्या मतदारांना? वाटेगाव जिल्हा परिषदच्या सर्व मतदारांना माझी विनंती असेल की स्वर्गीय अजितदादांसारखा एक समर्पित भावनेनं जनसेवेसाठी अखंड व शेवटच्या क्षणापासून पर्यंत ज्यांनी वाहून घेतलं होतं त्यांना आदरांजली द्यायची ही खरं तर वेळ आलेली आहे. आमच्या महायुतीच्या तिन्ही उमेदवाराला आमच्या लाडक्या बहिणींनी, शेतकऱ्यांनी, सर्व मतदार बंधूंनी आशीर्वाद द्यावा आणि निश्चितपणानं विकासामध्ये जो गेल्या 9 वर्षाचा बॅकलॉग या मतदारसंघातले उमेदवारच संपर्कात नसल्यामुळं जो निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी निश्चितपणानं लोकांनी संधी या तिन्ही उमेदवाराला द्यावी हेच आवाहन मी या निमित्तानं करतो. थँक्यू दादा.